नमस्कार मित्रांनो, प्राईम न्यूज सोलापूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर हा खड्डा पाहू शकता मित्रांनो, हा रस्ता आहे करमाळा पुणे रोड। करमाळा पुणे रोडमधील हा रंभापुरा या ठिकाणचा रोड आहे। समोर बेकरी आहे, या बेकरी समोर हा रोड आहे आणि हा पुण्याला राशीनला जाणारा रस्ता आहे मित्रांनो। या रस्त्यामध्ये किती मोठा खड्डा पडलाय पाहू शकता आणि मध्यभागी रस्त्याच्या मध्यभागी एवढा मोठा खड्डा आहे आणि त्याच्या पुढे गेलं की परत एक मोठा खड्डा आणि त्याच्या पुढे गेलं की अजून एक मोठा खड्डा आहे। तर मोटरसायकलला सुद्धा हा रस्ता चुकवावा लागतो। एवढ्या जागेतून मोटरसायकल जाते। इथे साईडला एक आहे, म्हणजे ह्या पूर्ण रस्त्यामध्ये मोठमोठाले खड्डे आहेत आणि या खड्ड्यांमुळे नागरिकांची किती हेळसांड होत असेल, किती त्रास होत असेल हे तुम्ही पाहू शकता। आता एक बस आली, बस कशी जाते पाहू शकता तुम्ही या खड्ड्यापासून। असा प्रवास आहे। पाहू शकता तुम्ही। तर संबंधित कार्यालय असेल, संबंधित प्रशासन असेल, या रस्त्याकडे लक्ष देणार आहे की नाही, का एखादा अपघात झाल्यानंतर या रस्त्याकडे लक्ष दिले जाईल, मग तो बुजवला जाईल आणि त्यानंतर मग काम केलं म्हणून दाखवलं जाईल। तर पावसाचे दिवस आहेत, पाऊस पडत आहेत, पावसाचं पाणी या खड्ड्यांमध्ये साचलं गेलं की मोटरसायकलवाल्यांना असो किंवा फोर व्हीलरवाल्यांना असो हा खड्डा दिसणार नाही आणि त्याच्यामुळे गाडी आदळणार आहे आणि गाडी आदळल्यानंतर अपघात होण्याची दाट शक्यता आहे। मोटरसायकल असो किंवा फोर व्हीलर असो, हे असे रस्ता चुकवण्याच्या नादात समोरून आलेल्या गाडीला टक्कर बसू शकते, धडक होऊ शकते, अपघात होऊ शकतो। तर संबंधित कोणतं कार्यालय असेल किंवा संबंधित कोणतं प्रशासन आहे, त्यांचं लक्ष आहे का नाही हा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जातो। तर पाहूयात अजून याच्या पुढं करमाळ्यामध्ये जाताना या साईडला अजून 2-3 खड्डे आहेत, त्याचंही तुम्हाला मी चित्रण दाखवतो, त्याचाही व्हिडिओ दाखवतो। हा आहे रस्ता करमाळ्यामध्ये जाणारा। इथे एक तुम्ही पाहू शकता जो खड्डा आहे, इथं खड्डा आहे, इकडं खड्डा आहे आणि ही पाठीमागून आपण आलो आहोत। आता पुढे गेल्यानंतर पाहू शकता तुम्ही साईड पट्टीवरती बस तर आता मध्यभागी एक खड्डा बघा तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दिसतो इथून। आता ही गाडी जाताना पाहू शकता कसं यांना प्रवास करावा लागतो। हा मध्यभागी मोठा खड्डा पडलाय, त्यामध्ये नागरिकांनीच कशाची तरी भर टाकली आहे, म्हणजे काहीतरी त्यामध्ये मुरुम टाईप किंवा माती वगैरे टाकलेली आहे। हा प्रवास करताना हा करमाळ्याकडे जाणारा रस्ता आहे। इथे मोठा रोडच्या मधोमध मोठा खड्डा पडलाय, तरी संबंधित कोणत्या प्रशासनाने, संबंधित कोणत्याही कार्यालयाने किंवा संबंधित कोणत्याही अधिकाऱ्याने या रस्त्याकडं दुर्लक्ष केलेलं दिसून येतं। आता एक बस आली, आता बस पाहू शकता खड्ड्यातून न जाता कडेनं जाण्याचा प्रयत्न करते आणि जरी गेली खड्ड्यातून तरी नवीन बस आहे, तर खड्ड्यात आदळून आदळून काय ह्याच्यावरती त्या बसवरती परिणाम होणार आहे हे आपल्याला सांगण्याची गरज नाही आहे। आणि साईडनी जरी गेली तरी समोरून येणारं जे कोणतं वाहन असेल त्या वाहनाचा आणि त्या गाडीचा अपघात होण्याचा, त्या वाहनाचा आणि त्या बसचा अपघात होऊ शकतो। हा कर्जतला जाणारा रोड आहे आणि हा पुण्याला राशीनला जाणारा रस्ता
बरोबर त्या बेकरी समोर खूप मोठे खड्डे आहेत आणि इथं हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल आहे, मेडिकल आहे. त्याच्यासमोर मोठा खड्डा पडला. बघा, हे गाडीवाल्यांची प्रतिक्रिया आहे. तर बघूया आता आपण याचा परिणाम काय होतोय.